पशुधन पर्यवेक्षक भरती 2026 संदर्भात आता ऑफिशियल अपडेट आलेले. बऱ्याच दिवसापासून मी वेगवेगळे व्हिडिओ घेत होतो. प्रत्येक व्हिडिओच्या खाली मला कमेंट होती, सर पशुधन पर्यवेक्षक ते सांगा. तर पशुधन पर्यवेक्षकाची काल ऑफिशियल अपडेट येऊन लागलेले. 322 जागा कन्फर्म झालेल्या आहेत आणि त्या कन्फर्म म्हणजे काय, डिपार्टमेंटकडे नाही, एमपीएससी कडे जाऊन ते मागणी पत्र पडलेलं आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणाला जाहिरात जी आहे तर ती याची येऊ शकते. संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. अशा पद्धतीची माहिती एकदम लेटेस्ट अपडेट तुमच्या सोबत घेऊन येत असतो. तुम्हालाही आपली मेहनत आपलं कंटेंट आवडत असेल तर मला कमेंटमध्ये तुमची चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ती नक्की द्या. बघा आता मी कशावरून सांगतोय की बघा नुकतंच एमपीएससीचं 40 पेजेसचं ई न्यूज लेटर आलेलं मित्रांनो. एमपीएससी जे काही काम करते त्याचा थोडाफार अहवाल देतं ते. या न्यूज लेटरमध्ये 1 एप्रिल ते 30 जून 2026 पर्यंतची त्यांनी सर्व स्थिती सांगितलेली की आम्ही कोणत्या परीक्षा घेत आहोत, काय मागणी पत्र. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा कॉलम आपल्याला पाहायचा राहतो, राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणी पत्र. म्हणजे राज्य शासनाच्या कोणत्या कोणत्या विभागांकडून त्यांना मागणी पत्र प्राप्त झाले आणि किती झालेले आहेत त्याची ही माहिती असते. मग मी काय करतो, याच्यावर जातो. आता त्याला जातो बघा. याच्यात जर पाहिलं, मागणी पत्राचा दिनांक असतो, विभाग असतो, पदाचे नाव असतं, संवर्ग असतो आणि पदसंख्या असते. याच्यामध्ये खूप सारे आहेत, लिपिक वगैरे ते आहेतच. पण आपल्याला काय पाहिजे, पशुधन पर्यवेक्षक. तुम्हाला दिसतंय का, हे 8 नंबरचं पद आहे. 18 मेलाच हे गेलेले मित्रांनो. 18 मे 2026 ला कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांचं पशुधन पर्यवेक्षक गट क चं पद आहे. किती जागा गेलेल्या आहेत बघा, 322. वाटल्यास मी आणखी थोडं झूम करतो. आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे बरं का, एमपीसी चालेलं, म्हणजे हे काही परिपत्रक आलंय कुठलं काही आहे तसं नाही आहे. 322 जागा दिसत आहेत का. आता झालं फिक्स, 322 जागा झाल्या, जाहिरात येणार आहे हे फिक्स झालं. आता मी पुढचं जे आहे तर ते बोलायला सुरुवात करतो. हे तर तुमचं फिक्स झालं. आता लक्षात घ्या, या पशुधन पर्यवेक्षकाच्या एमपीएससी कडे ही परीक्षा गेलेली, याचे विविध अपडेट्स येणाऱ्या कालावधीत येणार आहेत मित्रांनो. लेटेस्ट अपडेट, याचा अभ्यासक्रम अजून नाही आहे. स्टडी नोट्स तुम्हाला मी काही देणार आहे, महत्वाची माहिती देणार आहे, आगामी बदलांची माहिती देणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं माहितीये का, कारण की हे विद्यार्थी जे आहे डेली ऍक्टिव्ह नसतात आणि आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ येतात. म्हणून तुमच्यासाठी महत्वाचं यावं याच्यासाठी मी गुगल फॉर्म बनवलेला आहे. त्या गुगल फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन, कमेंट बॉक्स दोन्हीकडे उपलब्ध करून देतो. तुमची जर पात्रता असेल या संदर्भात फॉर्म भरणं, मी सांगतो पुढे पात्रता, तर तुम्ही हा गुगल फॉर्म नक्की भरून ठेवा. कारण की महाराष्ट्रात अशा पद्धतीची तुम्हाला माहिती जी आहे तर ती कुठेच मिळणार नाही. आणि तुमच्यासाठी मी संपूर्ण जे काही अपडेट्स येत जातील ते तुम्हाला डायरेक्टली पोहोचवण्याची जबाबदारी घेतो. म्हणून तुम्ही तो गुगल फॉर्म जो आहे तर तो नक्की आता भरून ठेवा. ओके. आता ही परीक्षा कोण घेणार आहे, एमपीएससी कडे गेले तर एमपीएससीच घेणार आहे ना, मग कोण घेईल दुसरं. एमपीएससीने ऑलरेडी 5 मे 2026 त्यांच्या जीआर मध्ये स्पष्ट सांगून दिलेलं होतं की आता पशुधन पर्यवेक्षक जे गट क चं पद आहे त्याची त्यांनी पात्रता पण बदललेली होती. जी नवीन पात्रता आहे ती मी तुम्हाला सांगतो. काय सांगितलेले की डिप्लोमा इन लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा पाहिजे किंवा दुसरं डिग्री इन वेटरनरी सायन्स, म्हणजे तुमची वेटरनरी सायन्स मध्ये पदवी पाहिजे अथवा तुमचा डिप्लोमा पाहिजे. डिप्लोमा पाहिजे एवढं त्यांनी सांगितलं. बाकी काही अनुभव वगैरे कुठलाच काही अनुभव जे आहे तर मी इथं मागितलेले नाही आहे. 2023 मध्ये ही जाहिरात आली होती. आय थिंक आयबीपीएस जे आहे तर ती घेतलेली होती. त्याच्यामध्ये जवळपास 376 जे आहे एवढ्या जागा होत्या. याच्यामध्ये पगार पण चांगला असतो. S8 पार तलाठी लेवलचा एक चांगला पगार असतो. 25,500 ते 81,100 एवढा पगार तुम्हाला इथं पाहायला मिळतो. मागच्या वेळी जी आयबीपीएसने घेतली होती त्याच्यामध्ये सरळ सेवा होता, एकच परीक्षा होती ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, जीके, बुद्धिमापन, तांत्रिक प्रश्न अशी जे आहेत तर ते सर्व विषय त्याच्यात जे आहेत तर ते समाविष्ट होते. परंतु आता सध्या काही आपल्याकडे प्लॅनिंग आहे का नाही मित्रांनो, का नाही आहे, एक्झाम पॅटर्न माहित नाही. आता हे गट क चं पद आहे आणि आता जे आहे तर ते नुकताच एक जीआर आलेला होता. त्याच्यामध्ये हे जे पद आहे तर ते ग्रुप सी चं पद आहे. तर हे कंबाईन ग्रुप सी मध्ये जाईल का असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो की जाईल, पण त्याच्यासाठी फॉर्मची लिंक आपल्याला ओपन करून द्यावी लागेल. कारण की याच्यामध्ये विशेष अशी पात्रता आहे ती म्हणजे डिप्लोमाची. डिग्री इन वेटरनरी सायन्स वाले उमेदवारांनी, बऱ्याच उमेदवारांनी तलाठीचा फॉर्म भरला असेल, क्लर्कचा फॉर्म भरला असेल, काही भरलं असेल, पण डिप्लोमा वाले इलिजिबल नव्हते ना. मग आता जर ही जाहिरात जर ग्रुप सी मध्ये द्यायची असेल तर त्यांना ते पोर्टल ओपन करून द्यावं लागेल. त्या पोर्टलमध्ये तुमचे फॉर्म भरून घ्यावे लागतील. 25 ऑक्टोबरला तुमची पूर्व घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर तुमची टेक्निकलची मुख्य घ्यावी लागेल. किंवा आयोगाने असं करावं, डायरेक्टली पशुधन पर्यवेक्षकाची सेपरेट जाहिरात करावी डायरेक्ट. ते पण त्यांच्याकडे चांगलं ऑप्शन आहे. कारण की असा पण हा क्राऊड वेगळाच असतो, तो काही एनी डिग्री वाला क्राऊड नाही आहे, तर तो वेगळाच असला पाहिजे. मागच्या वेळी हा टेक्निकलचा सिलेबस होता मित्रांनो. आता लक्षात घ्या, 322 मागणी पत्र गेलेले, पण बरेच प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. म्हणजे काय,
महिला महत्वाचा प्रश्न आहे, एक्झाम पॅटर्न सांगा आम्हाला. म्हणजे तुम्ही काय डायरेक्ट जाहिरातीबरोबरच एक्झाम पॅटर्न काढणार आणि 2-3 महिन्यात एक्झाम घेणार आणि खूप 3-4 वर्षांनी संधी आली, 23 नंतर आता 26 मध्ये येते संधी. मग हे कळलं पाहिजे ना. तर एमपीएससी ला तुम्ही याबाबत काय करा मित्रांनो, मेल करा, माझी अशी विनंती असेल, आणि कॉल पण करा त्यांना. कॉल करा आणि विचारा, पशुधन पर्यवेक्षकाचे 322 मागणी पत्र गेलेलं आहे, त्याचा एक्झाम पॅटर्न तर सांगा, सिलेबस सांगा, दुसरं सिलेबस सांगा, पुन्हा आम्ही अभ्यास कसा करायचा हा फार महत्वाचं आहे. एक्झाम पॅटर्न सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे. उद्या तुम्ही देणार आणि लगेच पुढच्या महिन्याला एक्झाम ठेवणार, मग आमचा अभ्यास कसा होईल हो? तर याच्यासाठी तुम्ही एमपीएससी आयोगाला त्यांच्या कॉल करा, मेल करा, त्यांच्या वेबसाईटवर मेल आयडी कॉल सगळं असतं, तिथून कॉल करा. सोमवार ते शुक्रवार मध्ये उचलतात ते कॉल, आणि त्यांना विचारा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलं, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मेल केले ना, तर ते नक्कीच उत्तर देतात बरं का. एमपीएससीचं त्याबाबत खूप चांगलं काम आहे. तर तुम्ही ते नक्कीच काम करा. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस संदर्भात त्यांना विचारा. एकदा त्यांनी सिलेबस एक्झाम पॅटर्न आपल्याला दिला, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, कोणती एक्झाम घेणार आहेत, एकच एक्झाम घेणार आहेत, 2 एक्झाम घेणार आहेत, हे जर आपल्याला आलं ना, तर आपल्याला कळले 322 आहे, ते काय कुठं जाणार नाही. आणि डिपार्टमेंटने वित्त विभागाची सगळी मान्यता घेऊन सगळी प्रोसेस करून त्यांना पाठवून दिलेलं आहे. म्हणून आपलं काम आहे आता एमपीएससी ला विचारणं, की आम्हाला सांगा तुम्ही नेमकं जीएस किती येणार आहे, मराठी येणार आहे, नाही येणार आहे, काय येणार आहे. पण जे काही येईल त्याची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनेलवर मिळणार आहे, मी तुम्हाला स्वतः देणार आहे. म्हणून तुम्ही आपला हा जो गुगल फॉर्म जो आहे ना, माझी अशी विनंती असेल, हा गुगल फॉर्म प्रत्येकाने भरून ठेवा बाबा. सर्व लेटेस्ट अपडेट, अभ्यासक्रमाची कॉपी, स्टडी मटेरियल, महत्वाची माहिती आणि आगामी होणारे बदल सर्व काही देणार आहे मी. फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक असेल, गुगल फॉर्म भरून ठेवा. ज्यांचा डिप्लोमा वगैरे झाला असेल, ज्यांची डिग्री इन वेटरनरी असेल, त्यांनीच भरा. जे काही एनी ग्रॅज्युएट आहे या पदासाठी पात्र नाही, उगाच त्यांनी भरू नका, कारण की तुम्ही याच्यात इलिजिबल नाही, तुम्ही याची अपडेट घेऊन पण काही करणार नाही. ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.